नवी मुंबई विमानतळ उभारण्यात आलंय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरती केली जाणार आहे। या भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष आणि इतर पक्षाच्या वतीने विराट मोर्चा नवी मुंबई विमानतळावर काढण्यात येणार आहे। याबाबत बैठक घेण्यात आल्या असून आंदोलनाची दिशा लवकरच ठरवली जाणार आहे। विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव उद्घाटनाच्या दिवशी जाहीर केल्यास समाधान राहील, अन्यथा विमानं उडू देणार नाही, असा इशारा शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी दिला। अलिबागमध्ये शेतकरी भवन इथे वेगवेगळ्या आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक शनिवारी घेण्यात आली। यावेळी जयंत पाटील बोलत होते। यावेळी शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲडव्होकेट गौतम पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य अनिल पाटील, शेकाप अलिबाग तालुका चिटणीस सुरेश घरत, शेकाप तालुका सहचिटणीस नरेश म्हात्रे, शेतकरी सभा तालुका अध्यक्ष अनिल गोमा पाटील, ॲडव्होकेट विजय पेढवी, संजय पाटील आदींसह वेगवेगळ्या आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। JNPT प्रकल्प उभारण्यात आला आहे। 12.5% जमीन दिली जाणार असं आश्वासन देण्यात आलं होतं, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही। त्यामुळे JNPTच्या अनुभवानुसार पोकळ आश्वासनं आम्हाला नको, असं शेकाप नेते जयंत पाटील म्हणाले। पुढे त्यांनी सांगितलं, नवी मुंबई विमानतळासाठी परिसरातील 12हून अधिक गावं उठवण्यात आली आहेत। हजारो एकर जमिनी घेण्यात आल्या आहेत। प्रकल्पग्रस्तांना स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार देणार या आश्वासनावर जमिनी देण्यात आल्या आहेत। विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी येणार आहेत। या विमानतळावर हजारोंची भरती केली जाणार आहे। 80%हून अधिक नवीन भरती हे स्थानिकांची होणं गरजेचं आहे। नवी मुंबईसह पनवेल आणि जिल्ह्यामधील अनेक तरुण तरुणी उच्च शिक्षित आहेत, त्यांना विमानतळामध्ये नोकरी मिळाली पाहिजे ही शेकापची भूमिका आहे। याबाबत मनसे नेते राज ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षातील नेते मंडळींसोबत बैठक घेऊन आंदोलनाची भूमिका आणि दिशा ठरवली जाणार आहे। अलिबागमध्ये शेकाप भवनमध्ये शनिवारी बैठक घेण्यात आली आहे। पनवेल इथे होणाऱ्या बैठकीनंतर आंदोलन कशा पद्धतीने असणार आहे हे ठरवलं जाणार आहे। लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याबाबत अनेक वेळा घोषणा करण्यात आल्या, मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाहीये। बुधवारी विमानतळाचं उद्घाटन होणार आहे। त्याच दिवशी लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाचं विमानतळ असल्याचं जाहीर करावं तर तमाम जनतेला समाधान वाटेल। शेकाप इतर पक्षाच्या वतीनं होणारं आंदोलन प्रखर असणार आहे, असं जयंत पाटील म्हणाले। पंतप्रधान उद्या पनवेलला आंतरराष्ट्रीय जे विमानतळ होत आहे त्या विमानतळाचं उद्घाटन करायला येत आहे। एक पहिली मागणी आमची आहे की त्या विमानतळाला DB पाटील यांचं नाव द्यावं। काल मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही DB पाटलांचं नाव 100% देणार आहोत, परंतु त्याबरोबर स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि स्थानिक प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना प्राधान्यानं त्या ठिकाणी नोकऱ्यांसाठी प्राधान्यक्रम राहिला पाहिजे ही भूमिका आमची आहे। आणि त्या दृष्टिकोनातून त्याला तीव्र असं आंदोलन आम्ही आजपासून बैठका सुरू केल्यात। उद्या आणि परवा या 2 दिवसामध्ये या बैठका सुरू होतील आणि त्याच्यामध्ये वेगवेळ असं येईल की आम्ही गावपट्टीवर सुद्धा बसून उत्थान होऊन देणार नाही ही भूमिका आम्हाला शेवटी घ्यावी लागेल। हा इशारा या बैठकीतून आम्ही देत आहोत। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।